यवतमाळच्या रणरणत्या उन्हात जिथे रस्ते अक्षरशः आगीसारखे तापले आहे, तिथे अनवाणी पायांनी फिरणाऱ्या चिमुकल्यांच्या वेदना पाहून माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचं हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं। प्रतिभा पवार आणि सचिन शेळके यांनी दाखवलेल्या औदार्यामुळे 3 निरागस जीवांना मायेचं कवच मिळालंय। यवतमाळ शहरात भर दुपारच्या कडक उन्हात रस्त्यांवरून चालणं देखील कठीण झालंय। अशा स्थितीत 3 लहान मुलं अनवाणी पायांनी फिरताना दिसली। प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार आणि त्यांचे पती सचिन शहरातून जात असताना ही मुलं त्यांच्याजवळ आली आणि एक साध्या पण मन हेलावून टाकणाऱ्या शब्दात त्यांनी विनंती केली, आम्हाला चप्पल घेऊन द्या ना। त्या चिमुकल्यांच्या पायांना बसणारे चटके पाहून त्यांच्या मनाला चटका बसला। रखरखत्या उन्हात ही मुलं कशी चालत असतील या विचारानं त्यांचं हृदय व्याकुळ झालं। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या 3ही मुलांना जवळच्या चपलांच्या दुकानात नेलं आणि स्वखर्चानं त्यांना नवीन चपला घेऊन दिला। नवीन चपला पायात घालताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यातील चमक पाहण्यासारखी होती। हे सगळं काही शब्दात मांडणं कठीण असलं तरी पाहताना मात्र अनेकांचं मन हेलावून गेलं। आता इथे त्यांना चप्पल घेऊन दिली जेणेकरून त्यांना उन्हाचे चटके लागणार नाही आणि या बालकांच्या चेहऱ्यावर आता तुम्ही आनंद पाहू शकता की त्यांना चप्पल त्यांनी घातलेली आहे आणि त्यांना खूप आनंद झालेला आहे। बस आपल्याला दुसरं काय पाहिजे। आपण पण आपल्याला असे बालक रस्त्याने दिसले एवढ्या उन्हामध्ये की ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे, तर कृपया सर्व समाजाला विनंती करते की आपणही अशी मदत त्यांना चप्पल घेऊन करावी जेणेकरून त्यांना उन्हाचे चटके लागणार नाही।